मेहता साहेब, हे तर तुम्ही खूपच चांगलं केलं. म्हणजे खाणं सुरू केलं ते. देवाने एकच तर आयुष्य दिलंय, त्यामुळे आयुष्यात आनंद घेतला पाहिजे. आनंद घ्या. खरी गोष्ट आहे. बिलकुल बिलकुल मेहता साहेब, कधी मन दमन करायचंच नाही. मन दमन म्हणजे मनाला कधी मारायचं नाही. काय म्हणजे जर मन अस्वस्थ राहिलं ना तर त्याचा परिणाम शरीरावर होतो. बरोबर आहे. मग शरीर पण अस्वस्थ होतं, है ना? बरोबर आहे ना हातीबाई? हातीबाई, हा बरोबर. पण जेठा भाऊ, जर तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक रिक्वेस्ट करू का? अरे काय, बोला बोला. हे बघा, तुम्ही मला ना प्रश्न नका विचारू हो. मी नाश्ता करतोय ना. मी तुम्हा लोकांबरोबरच आहे, ऐकतोय हो मी. ठीक आहे सॉरी खा. मित्रांनो, तुमचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. जर तुम्ही लोकांनी मला लालूच नसती दिली ना, या अलौकिक स्वादाची मी अनुभूतीच करू शकलो नसतो. आहा, अनुपम, अद्वितीय, अविस्मरणीय, अवर्णनीय. अरे रे रे, विचारूच नका. अहो मेहता साहेब, ही संस्कृतीची डिक्शनरी बंद करा आणि खा. मला तर वाटलं होतं की तुम्ही लोक असंच मला लालूच देताय की कचोरी अशी आहे, जिलेबी तशी आहे, काय काय. पण खरोखर इतकं फक्कड आहे. जेठालाल, तू खरं बोलत होता. याचं कौतुक करायला शब्दच नाहीत माझ्याकडे. कमाल आहे बाबा, कमाल आहे. वा 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 वा. पण अंजलीला कळता कामा नाहीये. नाही त्यांना काही कळणार नाही. खा बिंदास. अरे डॉक्टर हाथी, केमून आछो? अरे किती दिवसांनी भेटलात. अरे रॉय बाबू, कसे आहात तुम्ही? अरे मी एकदम भालो आचे. आणि गोली, भाभीजी सगळे कसे आहेत? मस्त. तुम्ही सांगा, तुमच्या घरी सगळे कसे आहेत? आमच्या घरीही सगळं ठीक आहे. हो, म्हणजे एकदम फिट आणि फाईन. हे सगळे माझ्या गोकुळधामचे मित्र आहेत. या तुम्ही पण आमच्या बरोबर नाश्ता करायला बसा. या. अरे ना, माझी बायको ना गाडीत बसलीये. मी तर फक्त मिठाई न्यायला आलो होतो. अच्छा. डॉक्टर हाथी, आज वर्षाचा पहिला दिवस आहे आणि तुमच्यासारखा मित्र भेटलाय. अहो, लक्षात राहण्यासारखा दिवस झालाय. आणि ह्या आनंदात एक सेल्फी तर झालीच पाहिजे. की बोलछो? अजूनही तुमची सेल्फी काढायची सवय गेली नाही तर? गुड मेमोरीज शुड ऑलवेज बी कॅप्चर्ड, राईट? खरी गोष्ट आहे. चला फोटो काढूया. चला मग पुन्हा भेटूया. लवकरच भेटूया. ओके, बाय बाय. काळजी घ्या. ओय खा दोस्तो, खा, पोट भर खा. आणि मेहता साहेब, तुम्ही तर भरपूर खा. कुणी बघायला येणार नाहीये. हो अगदी. एक काम करूया ना, सगळे आयटमचे एक प्लेट अजून मागवा. आणि एका दोन एक्स्ट्रा आयटम पण मागूया ना. आता कसं बोलला? हो बघा, आता थोड्या वेळ पुरी संकल्प करून बसले होते आणि आता बघा अजून एक प्लेट पाहिजे. अरे यार भिडे, चोरी 1 रुपयाची का 1 लाखाची? चोरी तर चोरी असते. शिक्षा तर तीच मिळणार आहे. मग जर गुन्हा केलाच आहे तर एकदा केलाय काय, दोनदा केलाय काय, परत केलाय काय, काय फरक पडतो? खाऊन घ्या. खरी गोष्ट आहे. अजून काहीतरी आपण मागूया. वेटर, 1 मिनिट जरा इकडे या. हे काय बघताय तुम्ही? काय बघताय कधीच? माझे जे मित्र आहेत ना डॉक्टर हाथी, अच्छा, ते आपल्या गोकुळधामच्या मित्रांसोबत नाश्ता करायला आले होते आणि मी त्या लोकांसोबत सेल्फी घेतली. ए मला पण दाखवा. हे जे मागे बसून खातायत ना, हे आहेत तारक मेहता. खूप छान लेखक. अच्छा, खूप छान लिहितात ते. तू ओळखतेस यांना? मी त्यांना तर तेवढी नाही चांगली ओळखत, पण त्यांची बायको आहे ना अंजली, त्यांना मी खूप चांगल्या प्रकारे ओळखते. आमच्या हँडेड क्राफ्ट क्लबच्या मेंबर आहेत त्या. बेस्ट आउट ऑफ वेस्ट खूप मस्त बनवतात त्या. आज तर त्यांना एक सरप्राईज मिळणार आहे. मी ना हा फोटोग्राम वर अपलोड करणार आहे. प्लीज मला फॉरवर्ड करा ना. दीच्छी बाबा दीच्छी. तो शांती रखो. मजा येईल आज. मित्रांनो, मजा आली म्हणजे खूपच मजा आली आहे आज. पोट भरलं पण मन नाही भरलं. पण हातीभाई, आता हे खाणं बंद करायला हवं, नाही तर पोटाचं औषध घ्यायला परत तुमच्याकडे यावं लागेल.
आता भरपूर खाऊन झालंय. मी तर इतकं खाल्लंय की मला नाही वाटत की मी पूर्ण दिवस काही खाऊ शकेन म्हणून. भाऊ सोडी, तू मला उचलून जीप पर्यंत पोहोचवशील का? मला पण भाऊ, मला पण. हा मला पण जोडी. अरे मी तर सगळ्यांना उचलून घेईन, पण मला कोण उचलणार? एक क्रेनच मागूया ना, मग सगळ्यांना उचलून पोहोचवून टाकेल. ए वेटर, अरे बिल दे रे बाबा. ओ जेठाप्रा, ओय बिल तर मीच देणार. नाही नाही, सोडी चुकीचं बोलतोय. बिल तर मीच देणार. माझ्या परम मित्रासाठी ही सरप्राईज माझ्याकडनं होती ना. बिल तर मीच देणार. हा प्लीज. मित्रा, थँक्यू जेठालाल. क्या बात आहे, थँक्यू. तू माझा खरंच खास मित्र आहेस. क्या बात आहे. हा गोली बाळा, बोल की. बस का पप्पा, एकटे 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 काय? खोटं नका बोलू पप्पा. मला माहितीये तुम्ही सगळे एकटे एकटे समोसे, कचोरी, जिलेबी, छोले भटुरे हे सगळं खात आहे ना. मी सगळ्यांना सांगेन पप्पा. अरे नाही नाही बाळा, कोणाला सांगू नकोस ना तू. मी तुझ्यासाठी ना गरमागरम कचोरी घेऊन येतो. हा पण तुला कसं समजलं की आम्ही सगळे इकडे नाश्ता करायला आलोय? मला सगळं समजतं पप्पा. बाळा सांग की मला, कसं काय समजलं तुला? त्या प्रतिमा आंटी आहेत ना, रॉय अंकलच्या वाईफ, त्यांनी फोटोग्राम ऍप वर तुमचा आणि रॉय अंकलचा सेल्फी अपलोड केलाय. त्यात मागे सगळे जेठा अंकल, पोपट अंकल, अय्यर अंकल, सोडी अंकल सगळे दिसत आहेत. आणि मेहता अंकलचा तर काय फोटो आलाय. एक फोटोत समोसे, एक फोटोत कचोरी आहे. ओ माय गॉड, काय काय खात आहेत ते. अच्छा बाळा, त्याचं काय ना की आज नव्या वर्षाचा पहिला दिवस आहे ना, तर ठरलं की स्वादिष्ट सुरुवात करूया. असं नाही चालणार पप्पा, मला पण ट्रीट द्यावी लागेल. हो हो बाळा, मी तुला ट्रीट देणार. तू जेव्हा सांगशील ना तेव्हा तुला ट्रीट देणार. ठीक आहे? ओके ठीक आहे पप्पा, बाय, एन्जॉय. डॉक्टर हाती, गोलीला कसं कळलं आपण इकडे नाश्ता करायला आलोय? ती प्रतिमा रॉय आहे ना, तिने माझा आणि रॉय बाबूंचा जो सेल्फी काढला होता ना, तो इंटरनेटवर टाकलाय. आणि नेमका तोच फोटो गोलीने बघितलाय ना. त्याच्यात तुम्ही सगळे नाश्ता करताना दिसताय. काय डॉक्टर हाती, कुठे कुठे फोटो अपलोड केलाय? तुम्ही कशाला टेन्शन घेताय मेहता साहेब? गोलीने फोटो बघितलाय, अंजली वाहिनींनी थोडंच पाहिलंय. मला कळत नाहीये, मी गंमत नाही करत आहे, मी खूप सिरियस आहे. फोटो कुठे अपलोड केलाय? ते फोटो लावायचं ना मोबाईल मध्ये एक ऍप्लिकेशन आहे. कुठलं ऍप्लिकेशन? नाव ते. अरे एवढं काय टेन्शन घेतो तुम्ही मेहता साहेब? अरे पोपटला थोडं तोंड बंद ठेवशील का? आणि तुम्ही सांगा कुठे अपलोड केलंय? ते गोल्याने काहीतरी नाव सांगितलं होतं पण आठवत नाहीये मला. मग आठवून सांगा ना. काही किलोग्राम सारखं वगैरे होतं. किलोग्राम? फोटोग्राम तर नाही? हा फोटोग्राम.